सिटी न्यूज वसा जनसेवेचा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह हा भारतातील एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे, जो रस्ता सुरक्षेच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि भारतीय रस्त्यांवरील अपघात आणि मृत्यूची संख्या कमी करण्यासाठी उपाययोजनांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केला जातो। याच निमित्ताने आज सार्वजनिक बांधकाम विभाग आणि बुलढाणा अर्बन यांच्या संयुक्त विद्यमाने बुलढाण्यात कला पथकाद्वारे जनजागृती मोहीम राबवण्यात आली आहे। 35वा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने सार्वजनिक बांधकाम विभाग बुलढाणा व बुलढाणा अर्बन या वतीने या ठिकाणी आज सडक दुर्घटनाच्या बाबतीमध्ये जागृती या विषयावर ते एक अतिशय सुंदर असं पथनाट्य साजरं करण्यात आलं। त्याचप्रमाणे या ठिकाणी आज मार्गदर्शनपर भाषण पण झालेले आहेत आणि अतिशय खेदाची बाब आहे की आपल्या देशामध्ये दरवर्षी 1.5 लाख लोक साधारणतः अपघातामध्ये मरतात। याच्या बाबतीमध्ये जनजागृती झाली पाहिजे आणि शासनाने हेल्मेटचा वापर हा अतिशय म्हणजे कंपल्सरी केला पाहिजे, कारण की रोज जर वर्तमानपत्र पाहिलं आपण तर इतके तरुण मुलं मरतात, इतके लोक मरतात आणि यातले अर्धे लोक फक्त हेल्मेट नसल्यामुळे मरतात। त्यामुळे लोकांनी शासनाने सगळ्यांनी मिळूनच हा रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला पाहिजे, अशा प्रकारचं मी माझी भावना व्यक्त करतो। आजच्या या आपल्या 35व्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहानिमित्त आज सार्वजनिक बांधकाम विभाग व बुलढाणा कोऑपरेटिव्ह बँक यांच्या संयुक्त आपण रस्ते सुरक्षेसंदर्भात कार्यक्रम राबवला आहे। यामध्ये व्यापक दृष्टिकोनातून रस्ते सुरक्षेच्या बाबतीत रस्ते वाहने वगैरे कसे चालवायचे या बाबतीत आपण सगळ्यांना प्रशिक्षण करण्यासाठी एक पथनाट्यही आपण बसवलं होतं। तेही चांगल्या प्रकारे आपण इथे सादरीकरण केलं। वाहतुकीचे नियम पाळले तर अपघात हे खूप कमी होऊ शकतात, अपघाताचं प्रमाण कमी करता येऊ शकतं। त्या दृष्टिकोनातून सार्वजनिक बांधकाम विभाग वेळोवेळी रस्त्यावरचे खड्डे भरतायत आणि योग्य ठिकाणी आवश्यक असलेल्या ठिकाणी सूचना फलके लावते। हा कार्यक्रम आम्ही मागच्या वर्षापासून व्यापक प्रमाणात सुरू केलेला आहे। त्यामुळे रस्ते अपघाताचं प्रमाण काही अंशी कमी झाल्याचं दिसून येत आहे आमच्या रस्त्यावर। तर विनंती करतो की रस्त्यांच्या बाबतीतले सर्व नियम पाळावे आणि अपघात टाळावे।